हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आम्ही आलो होतो देहू गावमध्ये आणि हा देहूचा गणपती जो आहे देहूचा राजा, तर याचं दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये गेले होते. मला काही ड्रेसेस बघायचे होते कारण डेली यूजला माझे ड्रेस खराब झाले होते, म्हणून मग मी इथं चौकामध्ये एक दुकान आहे तर तिथं जाऊन बघितले मी 2-3 ड्रेस. पण मला काय मनासारखे आवडले नाही कारण कपडा काय त्याचा एवढा व्यवस्थित नव्हता. मला खरं तर कॉटनचे घ्यायचे आहेत 2 ड्रेस. ऑनलाईन बघितले आहेत मी. ऑनलाईनच मला आवडतात ड्रेस खरेदी करायला. जास्तीत जास्त ड्रेस माझे ऑनलाईनच असतात. पण म्हटलं इथल्या दुकानामध्ये आपण जाऊन बघूया कशी व्हरायटी आहे, क्वालिटी कशी आहे. मला मनापासून इतकी काही आवडली नाही. फक्त मी वरवर ॲक्टिंग करत होते दुकानात की हो खूप छान आहे. कारण तिथल्या लोकांना पण असं नको वाटायला की आपण एवढं दाखवतोय आणि हिला हे आवडत नाही आहे. त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. पुढच्या 2-3 दुकानामध्ये पण बघितलं, पण मला काही पसंत नाही पडले. त्यानंतर ही देऊळची कमान आहे, थोडंसं मी इथलं शूट घेतलं आणि गर्दी तर संध्याकाळच्या वेळेला इतकी होती ना, मग गावातून डायरेक्ट घरी आले मी. घरी आल्यानंतर पहिली दिवाबत्ती केली, कापूरधानीमध्ये कापूर टाकला, देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली. आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. कट टू डे टू दुसऱ्या घरी दिवशीचा घेता व्हिडिओ. का घरी तुमच्याकडे कारण खेळायला? आता मी परीला आणायला चालले. परीला स्कूलमधून घेऊन आले आणि परी बघू शकता ही डॉगी ओय बरोबर कशी चावल दे. रोजच्या रोज खेळते. तिला खूप आवडतात प्राणी, मांजर असू दे, कुत्रा असू दे, चला तिला आवडतं. तर बाय तिची बाय मैत्रीण आणि सिम्बा. ती त्याच्याबरोबर रोज येता जाता बोलत असतात आणि ही तिची मैत्रीण आहे. खूप छान राहतात दोघी पण. त्याच्यानंतर मला जायचं होतं बाजारामध्ये आणि परीला स्कूलमध्ये घेऊन आल्यानंतर तिला जेवायला दिलं. मी पण जेवण केलं. नंतर आम्ही बाजारात गेलो. बाजारामध्ये फ्रेश फ्रूट होते, थोडेफार घेतले. त्यानंतर संक्रांतीचं साहित्य आलं होतं, जसं की तिळगुळ, तीळ, हळदी कुंकू, लाखाच्या बांगड्या, खण, बाजार वाण करता करता आम्ही आणि पार संत भरपूर साऱ्या तुकाराम आता महाराज हिवाळी भाज्या असतात ना, संस्थान त्या सगळ्या भाज्या होत्या. मंदिरापाशी आलो वांगी पर तर आम्ही. इतकी फ्रेश होती ना, काटेरी. मला दिसतंय का? तर ह्यामधले काही भाज्या घेतल्या मी. त्यानंतर भाज्या घेत 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 आम्ही डायरेक्ट जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरापाशीच पोहोचलो. तर तिथली थोडीशी शूट घेतली मी आणि त्यानंतर मग मी घरी आले. घरी आल्यानंतर परीला खूप भूक लागली होती. मग तिला दुकानामधून मी पास्ता आणायला लावला. खूप दिवस झाले तिने पास्ता नव्हता खाल्ला, मग तिला पास्ता करून दिला. तर आता बाजारातून आले आणि भाज्या आता म्हटलं व्यवस्थित ठेवाव्या. तर हरभऱ्याची गड्डी 10 रुपयाला एक आहे, तर 10-10च्या 2 आणल्यात मी. इथं ना शेपू खूप छान मिळाली मला. तुम्ही बघू शकता गावरान शेपू आहे आणि बारीक साईजची एकदम छोटीशी गड्डी आहे. आणि पण इतका स्मेल भारी येतोय ना, त्याचा वास भारी येतोय. कोथिंबीरसुद्धा गावरान आहे. ही पण 10 रुपयाचीच गड्डी आहे. तुम्ही बघू शकता मोठी गड्डी आहे. आणि मेथी पण 10 रुपयाची आहे. तर अशा भाज्या आणल्यात मी ह्या. घेवडा आणलाय. घेवडा जरा महागच होता, 20 रुपये पावशेर. गाजर आणलेत. मिरच्या पण आणल्यात इथं. कांदे संपले होते माझे, म्हणून मग थोडेसेच घेऊन आले. जर गावी गेले तर त्यावेळेस म्हटलं घेऊन यावं थोडेसे कांदे. त्याच्यानंतर इथं वांगे आणलेत. वांगी एवढी भारी मिळाली ना, पण लय महाग वांगी आहेत. वांग्याला ना इतके काटे आहेत ना, ही काट्याची वांगीच लय भारी लागतात खायला. तर ही वांगी आणलेत. टोमॅटोसुद्धा आणलेत मी 1 किलो. टोमॅटो मला जास्त लागतात. आलं पण जास्त लागतं कारण चहा, भाजी याच्यासाठी आलं जास्त लागतं. कधी आलं लसूण पेस्ट करून ठेवत असते म्हणून सुद्धा लागतं. इथं बटाटे आणलेत 1 किलो. बटाटे नाही जास्त आणत मी, 1 किलो बस होतात. त्यानंतर फुटाणे आणते मी. दर बाजारात फुटाणे असतात कारण फिशची रेसिपी किंवा नॉनव्हेजची रेसिपी किंवा अंड्याची रेसिपी करायचं म्हटलं की फुटाणे लागतात. आणि असंही 4 वाजता स्नॅक्स टाईम म्हणून सुद्धा हे चांगले असतात. त्याच्यामुळे मग हे घेऊन आले. साहेबांना पण आवडतात आणि आम्ही पण खातो. मुलांना चिवडा आवडतो. बाजारात एकदम फ्रेश असा चिवडा येतो विकायला, त्याच्यामुळे मग मी हा चिवडा घेऊन आले, म्हणजे फरसाण घेऊन आले. खूप भारी आणि एकदम कुरकुरीत असतं. माझ्या बहिणीनं गेल्या वेळेस अलिबागला जाताना घेऊन गेली होती, तिला पण आवडलं होतं. तर हे ते फरसाण आहे, हे पण आणले. पावशेरच, जास्त नाही आणलं. आता हे सगळं आहे ना व्यवस्थित ठेवून देते. ज्या काही पालेभाज्या आणल्या होत्या ना, त्या मी टीव्ही बघता बघता निवडत होते. कारण तशाच जर ठेवल्या ना, मग त्या खराब होतात आणि मग काय उपयोग होत नाही, म्हणून मी लगेच निवडून ठेवते. ज्या दिवशी आणते त्या तर आता दिवशीच. फ्रीजमध्ये ना सगळ्या भाज्या मी ठेवल्या आणि हे बघू शकताय तुम्ही फ्रीजमध्ये कसा डोंगर साठलाय. इतका बर्फ झालाय फ्रीजमध्ये. हे पूर्ण सगळं पूर्ण भरतं. आता हे सगळं मला ना सगळा बर्फ काढावं लागणार आहे, नाहीतर मग गुरुवारच्या दिवसाची लाईट गेली ना, मग सगळं पाणी पाणी होतं किचनमध्ये. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर हे मी हरभरे भाजले होते. जे ओल्या गाठी असतात ना, ते भाजलेल्या, त्या आम्ही एन्जॉय केल्या थोडा वेळ टीव्ही बघत बघत. त्याच्यानंतर मग मी केसांना ऑइलिंग केलं.
कारण खूप दिवस झाले केसांना तेल लावलंच नव्हतं. मला वाटते मी जवळजवळ 5-6 दिवस लावलंच नसेल. आणि माझ्या केसांना आहे ना तेल जर नाही ना लावलं तर खूप ड्राय पडतात. त्याच्यामुळे मला ना 3-4 दिवसाला ऑइलिंग संध्याकाळच्या वेळेला करावं लागतं. तर आता झोपण्याच्या अगोदर मी केसांना ऑइलिंग करते, म्हणजे केस पण छान होतात आणि दुसऱ्या दिवशी केस धुतले ना की एकदम मऊ आणि सॉफ्ट लागतात. म्हणून मग मी सॉरी मऊ सॉफ्ट एकच आलं, सॉफ्ट लागतात. तर त्याच्यामुळे मग मी संध्याकाळच्या वेळेला ऑइलिंग करत असते. दुसऱ्या दिवशी लगेच हेअर वॉश करून टाकते. आणि झोप पण संध्याकाळच्या वेळेला आपल्याला खूप छान येते. जेव्हा आपण केसांना तेल लावतो त्यावेळेस आपलं डोकं पण थंड पडतं. आणि त्याच्यामुळे मग मी संध्याकाळच्या वेळेला ऑइलिंग करत असते. आणि आता सगळी कामं झालेली आहेत. आज तर काय मनासारखा मला ड्रेस नाही मिळाला. आता मी ऑनलाईनच घेणार आहे. जेव्हा जेव्हा मी ऑनलाईन ड्रेस घेईल ना, कोणकोणते ड्रेस घेते ना हे नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल विश लिंक थ्रू. तर मी नवीन काहीतरी सुरू करते लवकरच. त्याच्यामुळे तुम्ही ना बघायला अजिबात सुद्धा विसरू नका. आणि माझे व्हिडिओ खूप जणींपर्यंत शेअर करत जा. तर तुम्हाला नवीन लवकरच काहीतरी बघायला मिळणार आहे. आणि आज आमच्याकडे ना खूप खूप थंडी होती, म्हणून मी स्वेटशर्ट घातला उद्या होता. परत मला लवकर आणि उठायचं चला आहे आता रविवारी, कारण उद्या जायचं आहे मला गावी. म्हणजे माझ्या सासरी जायचं आहे. जरासं काम आहे त्याच्यामुळे जाऊन येणार आहे. जर मला काही शूट घेता आलं, मला पॉसिबल झालं तर मी नक्की दाखवेन तुम्हाला माझं सासरचं घर. आणि मी एकदाही व्हिडिओ केलेला नाही तिकडचा. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा.